नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, घरकुल योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. कारण या घटकातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे कोणत्याही हप्त्याचे असू देत, मग तो तुमचा पहिल्या हप्त्याचे पैसे असू देत, दुसऱ्या हप्त्याचे असू देत किंवा तिसऱ्या हप्त्याचे असू देत, ज्या हप्त्याचे पैसे आपले राहिलेले आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने वेगवेगळे 2 शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या घटकातील लाभार्थ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील न विसरता प्रेस करा. तर मित्र, दिनांक 10 जून 2026 रोजी ग्रामविकास विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटका अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी रुपये 1398 कोटी व राज्य समरूप हिस्सा 932 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत. तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र शासनाने सन 2026-27 या वर्षासाठी वितरित केलेल्या मदर सँक्शन रुपये 8,368 कोटी 50 लाख निधीपैकी अनुसूचित जमाती घटका अंतर्गत बघा कोणत्या घटकासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तर अनुसूचित जमाती घटका अंतर्गत केंद्र हिस्सा रुपये 1398 कोटी फक्त व समरूप राज्य हिस्सा रुपये 932 कोटी फक्त असे एकूण रुपये 2,330 कोटी एवढा निधी शासन परिपत्रक दिनांक 9 एप्रिल 2026 मधील अटींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रो, हा जो 2,330 कोटी रुपयाचा निधी आहे तो अनुसूचित जमाती घटका अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी मंजूर केलेला आहे. हा निधी लवकरच वितरित केला जाणार आहे. आता त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरा शासन निर्णय पाहू शकता. हा शासन निर्णय देखील 10 जून 2026 रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेला आहे. यामध्ये म्हटलेलं आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती घटका अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा निधी रुपये 970 कोटी 50 लाख व राज्य समरूप हिस्सा रुपये 647 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत. आता शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण केंद्र शासनाने सन 2026-27 या वर्षासाठी वितरित केलेल्या म्हणजेच मदर सँक्शन एकूण रुपये 8,368 कोटी 50 लाख निधीपैकी अनुसूचित जाती घटका अंतर्गत, लक्षात घ्या, अनुसूचित जाती घटका अंतर्गत केंद्र हिस्सा 60% रुपये 970 कोटी 50 लाख व समरूप राज्य हिस्सा 40% रुपये 647 कोटी असे एकूण रुपये 1,617 कोटी 50 लाख एवढा निधी शासन परिपत्रक दिनांक 9 एप्रिल 2026 मधील अटींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रो, हा जो निधी आहे हा अनुसूचित जाती घटका अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये अशा लाभार्थ्यांसाठी हा एकूण 1,617 कोटी 50 लाख निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. हा निधी या घटकातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाईल. तर अशा प्रकारे मित्र, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकातील जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा करण्यासाठी शासनाने हे 2 वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे या घटकातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील आता घरकुलचे पैसे लवकरच जमा केले जातील. मित्रहो, याआधी देखील शासनाने सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10,000 कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता. त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे. या व्हिडिओमधून त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊ शकता. आता मित्रहो, निधी वितरित होण्याआधी तुमचा बेनिफिशरी स्टेटस मध्ये एफटीओ नंबर जनरेट होणं गरजेचं असतं आणि एफटीओ नंबर जनरेट झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात, पैसे जे आहेत ते जमा केले जातात. त्यामुळे एफटीओ नंबर देखील जनरेट होण्यास सुरुवात झालेली आहे.
तुमच्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये तुमचा एफटीओ नंबर जनरेट झालेला आहे का चेक करा. आता ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता. हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये तुम्हाला जर घरकुलचे पैसे जमा होणार असतील तर त्यासाठीचा एफटीओ नंबर जनरेट झालेला आहे का आणि तुमच्या खात्यामध्ये कोणत्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, म्हणजे पहिल्या हप्त्याचे, दुसऱ्या हप्त्याचे का तिसऱ्या हप्त्याचे का चौथ्या हप्त्याचे, ज्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याचा एफटीओ नंबर जनरेट झालेला आहे का नक्की एकदा चेक करा. एफटीओ नंबर जनरेट झालेला असेल तर काही दिवसामध्येच म्हणजे साधारण 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा केले जातील. तर मित्रो, ही होती घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट. ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला देखील विसरू नका. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.